पुण्याच्या शेजारी असलेल्या फुरसुंगी उरुळी देवाची या नव्याने झालेल्या नगर परिषदेमध्ये आता महिला सुद्धा या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. माझ्यासोबत तुकाई दर्शन परिसरातील एक उभरतं नेतृत्व प्राची दिदी देशमुख आहेत. तुमचं या एकूणच चर्चेमध्ये स्वागत आहे. कशा पद्धतीनं तुमचा हा राजकीय प्रवास आहे किंवा इथं सामाजिक जीवन आहे ते सुरुवात झाली? माझा राजकीय प्रवास सांगायचा म्हटलं तर मी कमीत कमी 4 वर्षापूर्वी तो सुरू केला. आणि राजकीय प्रवास सुरू करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रियाताईंच्या माध्यमातून माझा प्रवास सुरू झाला. जेव्हा सुरू झाला तेव्हा सुप्रियाताईंबरोबर सुरुवातीला आम्ही भरपूर फिरलो. मी तुकाई दर्शनमध्ये ताईंच्या व्हिजिट ठेवल्या ठिकठिकाणी. त्याच्यानंतर वर्षभराने पक्ष विभागला गेला. त्यानंतर मी अजितदादा गटाची विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहतेय. आणि मग आता काम पाहत असताना मग अजितदादांच्या पक्षामार्फतच आता मी तुकाई दर्शन प्रभाग क्रमांक 12 येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. योगायोग असं की प्रभाग क्रमांक 12 आणि तुमचं माहेर पण बारामती आहे. तुमचा बॅकग्राऊंड जो आहे राजकीय त्याच्याबद्दल काय सांगाल? माझं माहेर बारामतीचं आहे, पंधरे गावातील जगताप कुटुंबाचं. तिथेही राजकीय वारसा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 2-3 दशकांपासूनचा माझा तिथला राजकीय प्रवास होता. तिथूनच कुठंतरी एक समाजसेवेचं मनात होतं. आणि इथे लग्न होऊन सासरी जेव्हा आले तेव्हा फुरसुंगीत इथंही माझं देशमुख कुटुंब तेही 2 दशकांपासून इथं राजकारणात आहे. म्हणजे माझ्या आजी सासूबाई पहिल्या महिला म्हणून त्या फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्यानंतर कुठेतरी आता मलाही संधी ती मिळाली आहे की मी या समाजसेवाचं एक त्यांच्या निमित्ताने एक कारण बनतेय. खरं तर राजकारणाचं बाळकडू हे तुम्हाला माहेरपणापासूनच मिळालेलं आहे आणि त्याच्यातून एक सामाजिक जीवनात वावरत असताना विशेषतः या भागातील महिलांचे प्रश्न असतील किंवा इतर उपक्रम असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथं मी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळी इथं प्रखर्षाने महिलांसाठी एकच प्रश्न होता, तो होता पाण्याचा. इथं महिलांना 8-8, 10-10 दिवस पाणीच येत नव्हतं. तो खूप मोठा प्रश्न होता. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी आपल्या तालुक्याचे जे इथले आमदार आहेत त्यांनी एमजीपीच्या प्लांटचं इथं हे केलं. त्यानंतर एमजीपीचा प्लांट सुरू झाल्यानंतर पाईपलाईनचं काम सुरू झालं. त्यावेळी मी जास्त म्हणजे त्या प्रश्नावर भर देऊन आम्ही पाण्याच्या पाईपलाईन आपल्या इथं कशा मिळतील, त्यानंतर पाणी जे 8 दिवसाला येत होतं ते पाणी आपल्या इथं आठवड्यातून 2 ते 3 दिवस, 2 दिवस सुरुवात नंतर 3 दिवस, तर आता ते व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि माझं पुढेही हेच राहील की आठवड्यातून 4-5 दिवस कसं पाणी मला महिलांसाठी पुरवता येईल ते मी माझा पहिला प्रयत्न असेल. नक्कीच तुम्ही आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही तुमच्या प्रभागासाठी करणार तर आहातच, पण एक व्हिजन असतं तुम्ही एक समोर व्हिजन ठेवलेलं असतं. सामाजिक काम करत असताना एक व्हिजन असते की मी काय काय करणार. ते व्हिजन तुमचं काय असणार आहे आणि त्याच्यातून इथल्या महिलांना कशा पद्धतीनं त्यांचा उत्कर्ष साधला जाणार आहे? विजन तर नक्कीच आहे. तुकाई दर्शनचा सर्वांगीण विकास हेच माझं मोठं विजन असेल. त्यामध्ये लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज हे प्रथम आहेच. त्याचबरोबर तुकाई दर्शन आणि हडपसर महानगरपालिका त्याचा एक मेन शिवेचा रस्ता म्हणून जो ओळखला जातो की त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुर्व्यवस्था आता झालेली आहे. तर इलेक्शन्स नंतर त्याच्यावर पहिला फोकस राहील की तो कसा व्यवस्थित करता येईल, त्याच्या निधी कसा आणता येईल, त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील. आणि तुकाई दर्शनचा जो हा 1 नंबरचा जो मेन रस्ता आहे त्याच्यासाठी मोठी ड्रेनेज लाईन आणि पावसाळी जे नळीचं काम असतं, पावसाळी लाईनचं काम, तर ते त्याच्यासाठी एक मी कायम प्रयत्नशील राहील. नक्कीच. तुमच्या एकूणच राजकीय सामाजिक जीवनात तुम्ही इथं 4 वर्ष काम करता आणि तुम्ही अनेक चांगल्या नेत्यांचा आदर्श घेऊन इथं आज काम केलेलं आहे. शेवटी तुम्ही तुमच्या भागातील मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना या तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल की आता 4 वर्ष जे मी काम करते त्याची पावती म्हणून त्यांनी मला येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये निवडून द्यावं. आणि त्यांना मी एक ग्वाही नक्कीच देईल की इलेक्शन्स नंतर मी जेव्हा पहिल्यांदा सभागृहात जाईल त्यावेळी मी आपला तुकाई दर्शन 12 क्रमांक प्रभाग आहे हा नक्कीच तिथं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग म्हणूनच तिथं आपली प्रतिमा मांडेल. वा, नक्कीच. एकूणच या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये प्राची दिदी देशमुख या तुकाई दर्शन परिसरात काम करतात, सेवा करतात आणि एकूणच त्यांनी हे जे काही काम केलेलं आहे ते लोकांची सेवा
आणि त्यांचं सहकार्य घेऊन आता त्यांचा उत्कर्ष साधण्याकरता ते नव्या सभागृहात जाणार आहेत. त्यांनी त्याबद्दलचा मत व्यक्त केलेलं आहे आणि नक्कीच या भागातील जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना त्यांच्या मागे ठामपणे उभं राहतील. पुण्याहून रोहन लवडी, वी सभा